शिवसेना सांडपाडा विभाग आयोजित हा चैत्र महोत्सवाचा 4थं वर्ष आहे। खऱ्या अर्थाने आज आपण बघत अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आल्यामुळे आज अष्टमीचा होम आणि रामनवमीचं या ठिकाणी प्रतिमा पूजन, त्यामुळे भक्तांचा प्रचंड ओघ या ठिकाणी लागलेला आहे। त्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सांडपाड्यातल्या प्रत्येक घरातील एक माणूस या ठिकाणी महाप्रसादासाठी आलेला आहे, त्यामुळे निश्चित एक मानसिक समाधान आहे। आम्ही प्रत्येक जो भाविक इथे येईल त्याच्यापर्यंत तो महाप्रसाद कसा झाला याची काळजी घेतोय। प्रत्येक जण या ठिकाणी उपाशी न जाता तो भक्तिभावाने या ठिकाणी आलेला आहे, त्याच भक्तिमार्गाने तो परत जावा हीच इच्छा असल्यामुळे शिवसेना सांडपाड्याबद्दल असलेलं कार्य निश्चित त्याच्यापर्यंत पोहोचलेलं शिवसेना प्रमुखांची जी शिकवण 80% समाजकारण 20% राजकारण या उक्तीप्रमाणे शिवसेना सांडपाडा कार्यरत आहे। आज शिवसेना सांडपाड्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्य या माध्यमातून होत असताना हे एक समाजोपयोगी कार्य होत आहे। त्यामुळे निश्चितच एक आमच्या जो सांडपाडा विभागातील रहिवासींची अपेक्षा शिवसेना पक्षाकडून आहे ती या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे। आज वर्ष 4थं शिवसेना सांडपाडा विभागातर्फे आपण हे चैत्र नवरात्री उत्सव अतिशय मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतो। तुम्ही पाहिलं असेल आज इथे रामनवमी निमित्त आपण इथे होम हवन ठेवलेलं आहे आणि हजारोच्या संख्येने इथे सांडपाड्यातले नागरिक दर्शन घेण्यासाठी आणि होम हवनच्या महाप्रसादासाठी लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत। सांडपाडा चैत्र नवरात्र उत्सव आमचा उद्देश एकच आहे की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लोकांना एकत्र ठेवण्याचा या कार्यक्रमाचा आमचा एक उद्देश आहे। या कार्यक्रमाच्या मार्फत रोज विविध कार्यक्रम आम्ही दर दिवशी घेत आलो आहे आणि सांडपाड्यातल्या लोकांनी मोठ्या संख्येने दररोजच्या इथे प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सांडपाड्यातल्या नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील काळातही असंच कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होत राहील याची ग्वाही देतो। या ठिकाणी ह्यावर्षी साजरा होतोय। आम्ही 3 वर्षापूर्वी हा विचार केला होता की ठाण्यामध्ये देवी बसते, तशी देवी का नाही आपल्याकडे इथे बसवावी असा विचार करून आम्ही 3 वर्षापूर्वी सुरुवात केली। उपनेते विजयजी नाहटासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही सुरुवात केली आणि आम्हाला खरंच आज आनंद होतो आहे की 3 वर्षानंतर आज हे 4थं वर्ष आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि एवढा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही पाहताय या ठिकाणी की एवढा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आला आहे। सुरुवातीला लोकांना माहीत नव्हतं की चैत्रातली देवी ह्या ठिकाणी बसते, आता सर्वांना माहिती झालं की चैत्रातली देवी ह्या ठिकाणी बसते। अशा प्रकारे लोकांचा ओघ या ठिकाणी वाढत चाललं आहे लोक आणि आम्हाला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद येतो आहे। काल हळदी कुंकू ह्या ठिकाणी साजरं केलं, जवळजवळ 500 महिलांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतला आणि लोकांना दिवसेंदिवस या ठिकाणी लोकांचा ओघ वाढत चाललं आहे। मला आनंद होतो आहे की आम्हाला देवीची सेवा करण्याचा हा जो का मान इथे मिळतो आहे आणि देवींचा आशीर्वाद आम्हाला मिळावा असं देवी चरणी मी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।